शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नूतनीकरण केलेल्या लॉन टेनिस कोर्टचं महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते उद्घाटन. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचं उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या ठिकाणी अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी हे टेनिस खेळण्यासाठी येत असतात. त्यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून या लॉनचं नूतनीकरण करण्यात आलं असून याचा लाभ जास्तीत जास्त अधिकारी, लोकप्रतिनिधींनी घ्यावा असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे. या उद्घाटनास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, स्थानिक नगरसेवक तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते. विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरंगुळा मिळावा यासाठी महापालिकेनं हे लॉन टेनिस कोर्ट तयार केले. या ठिकाणी अनेक अधिकारी, माजी अधिकारी तसंच लोकप्रतिनिधींनी सदस्यत्व घेतलं असून ते नियमित खेळासाठी येत असतात. हा लॉन टेनिस कोर्ट अद्ययावत करण्याची मागणी येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार अद्ययावत पद्धतीने हा टेनिस कोर्ट तयार करण्यात आला असून त्याचं उद्घाटन आज झाल्याचं महापौरांनी जाहीर केलं. शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन कोर्ट येथे नियमितपणे विविध वयोगटांसाठी प्रशिक्षण बॅचेसही चालवण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलाला चालना देण्यासाठी तसंच येथे सदस्यत्व घेतलेल्या खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या लॉन टेनिसचं नूतनीकरण करण्यात आले. ठाणे शहरात लॉन टेनिसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिकेला धन्यवाद दिलेत. ठाणे शहराचा विकास वेगानं होत असून त्या दृष्टीनं शहरातील क्रीडा सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून अद्ययावत असा टेनिस कोर्ट तयार झाला असून याचा निश्चितच फायदा शहरातील तरुणांना होणार असल्याचं सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केलं. सर्वांना माझा नमस्कार. खरं तर ठाणे महानगरपालिके अंतर्गत संत तुकाराम ओंबळे या संकुलामध्ये खरं तर शहीद हेमंत करकरे या क्रीडा संकुलात आज लॉन टेनिस याचं उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे. आणि मला वाटतं की ठाणे शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसंच आपले मुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे महानगरपालिकेचे सगळे उपमहापौर, सभागृह नेते, आपले सगळे गटनेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या एकमेव विचाराने खरं तर या शहरातल्या विविध विकासांची कामं आपण हाती घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये नवतरुणांना खेळण्यासाठी खरं तर क्रीडांगण हवंय. शारीरिक खेळाचा विकास झाला पाहिजे. याच्यातूनच खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या क्रीडांगणाला एक विशेष निधी देऊन खरं तर हे क्रीडांगणाचं आज उद्घाटन झालेलं आहे. आणि भविष्यात अजून चांगली विकास कामं मला वाटतं आपल्या या ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होतील. लैंगिक अत्याचाराप्रकरणी अटकेत असलेला ठाणे महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा ठाणे न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं असता न्यायालयानं अधिक तपासासाठी 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कासरडोली पोलीस ठाण्यात पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर आहेर याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आहेर फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या पथकाकडून तपास सुरू असताना कोल्हापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान महेश आहेर याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर शुक्रवारी पहाटे आहेर यांना ठाण्यात आणल्यानंतर न्यायालयानं त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यानं आज ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली. कासरडोली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या महेश आहेर याला कोल्हापूर पोलिसांनी अटक करून ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयानं त्याला 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आज दुपारी महेश आहेर याला पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं सरकारी वकिलाच्या युक्तिवादावरून
पोलीस तपास करण्याच्या मुद्द्यावर पोलीस कोठडीत वाढ करत 14 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. कोठडीच्या दरम्यान महेश आहेर याला नाशिक येथे नेऊन चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थकीत पीबीआयसाठी ठाणे महापालिकेच्या डॉक्टरांचा एल्गार, केळकरांच्या मध्यस्थीनंतर संप स्थगित. ठाणे महानगरपालिकेच्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराअंतर्गत कार्यरत असलेल्या 50 BAMS वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून थकीत असलेल्या पीबीआयच्या मागणीसाठी आज बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं होतं. मात्र आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रशासनाने 14 मे पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आलाय. महानगरपालिकेच्या 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरातील 64 आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत डॉक्टरांना दरमहा 25,000 रुपये मानधन आणि 15,000 रुपये पीबीआय दिला जातो. मात्र ऑगस्ट 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील सुमारे 35 लाख रुपयांचा पीबीआय अद्याप मिळाला नाही. SNA स्पर्श प्रणालीतून राज्यस्तरावर निधी न मिळाल्यानं ही रक्कम थकीत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. वेतन वेळेवर मिळत नसल्यानं अनेक डॉक्टर आर्थिक अडचणीत सापडले असून काहींनी राजीनामे देण्यासही सुरुवात केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या 40 ते 50 आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी आज एकत्र येत आंदोलन छेडलं. या आंदोलनाची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाशी तातडीनं चर्चा केली. त्यानंतर उपायुक्त मनीष जोशी, नगरसेविका माधुरी मेटांगे आणि अजित मोरे यांच्या उपस्थितीत डॉक्टर प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीत थकीत वेतन, अपुरा कर्मचारी पुरवठा आणि सेवा सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासनानं 14 मे 2026 पर्यंत निधी उपलब्ध होईल असं आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. मात्र दिलेल्या मुदतीत वेतन न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉक्टर प्रतिनिधींनी दिला आहे. दरम्यान आंदोलनास्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भेट देत डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत डॉक्टरांना पगार द्यायला पैसे नाहीत तर मग आरोग्य मंदिरं उभारण्याचा घाट कशासाठी घातला जातो असा सवाल उपस्थित केलाय. आरोग्य व्यवस्था उभारण्यापेक्षा त्यामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न आधी सोडवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय. मोदी म्हणतात, पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून आम्ही म्हणतो सत्ताधारी TMT बसचा वापर करा, अशा आशयाचा बॅनर घेत आंदोलनातून त्यांना टोला लगवण्यात आलाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पाचपाकाडी येथे ठाणे महापालिका मुख्यालय पाचपाकाडी ठाणे दरम्यान अभिनव आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे महानगरपालिकेचे गटनेते अभिजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी ठाणे महापालिकेत जाताच महापौर शर्मिला पिंपळकर यांना आपण TMTने प्रवास करावा हे निवेदन देण्यात आलं असून पाचपाकाडी येथून निघालेल्या या मोर्चाची सांगता पालिका मुख्यालयाजवळ करण्यात आली. आजच्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस्तोवर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडले, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबाने मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं तर नसेल. याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे.
आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्रात देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला लागणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी बाजरी गहू ते आपल्याला पाठवणार आहे. पण दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ठाणे काँग्रेसकडून निषेध. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी ही रिस्पेक्टेड नेते असून ठाणे काँग्रेसनं आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकार परिषद घेत निषेध केलाय. या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्षा स्मिता वैती, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडे तसंच अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. राहुल गांधी रिजेक्टेड नेते नसून देशातील रिस्पेक्टेड नेते आहेत. ज्यांना महाराष्ट्र राज्यातील समस्या सोडवण्यात येत नाही ते राहुल गांधींबद्दल वक्तव्य करत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्य 5व्या नंबरवर होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भोंदूगिरी आणि स्त्रियांवर अत्याचारामध्ये प्रथम क्रमांकावर आल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची डळमळीत झालीये. लवकरच कोणीही तरी नवीन चेहरा आपल्या समोर येईल. देवेंद्र फडणवीस सगळ्याबाबत बॅकफुटवर आले आहेत. कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. लॉ अँड ऑर्डर विस्कळीत झाले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक राज्यात काँग्रेस किंवा आघाडीचं सरकार आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तितकी उंची नसल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. सर, देवेंद्र फडणवीस यांनी काल वक्तव्य केलं आहे की राहुल गांधी हे रिजेक्टेड म्हटलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे मोदींनी केलेलं वक्तव्याबद्दल समाधान नाही असं वक्तव्य. काय सांगता, काय नेमकं भूमिका आहे? अत्यंत अभद्र भाषेत त्यांनी हे विश्लेषण केलेलं आहे, टीका केलेली आहे जी त्यांना शोभत नाही. वास्तविक रिजेक्टेड माल सगळे त्यांच्या कंपूत आहेत. तुम्ही बघाल तर जेवढे काँग्रेसकडनं रिजेक्टेड माल आहेत, समाजातून रिजेक्टेड माल आहेत, ते सगळं त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. ते स्वतः आता रिजेक्शनच्या मागे लागलेले आहेत, रिजेक्शनमध्ये आलेले आहेत. आणि एकीकडे पंतप्रधान मोदी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी समरस असणारं वक्तव्य जेव्हा करतात, राहुल गांधी म्हणाले होते की अर्थव्यवस्था बिघडते, आपल्याकडे टंचाई वाढणार आहे. त्यालाच हे करून त्यांनी मोदींनी ती लाईन पकडून सांगितलेलं आहे की सध्या आपण सोनं वापरू नये, आपण गॅस कमी वापरावा, डिझेल पेट्रोल कमी वापरावा. म्हणजे जे मार्च मध्ये 8 मार्चला राहुल गांधी म्हणाले की ही टंचाई आपल्याला उद्भवेल, पुढे तयार राहायला पाहिजे, झळ आपल्याला पोचेल, त्याच लाईनीमध्ये हे करून मोदी म्हणाले. वास्तविक यांना फडणवीसांना तेवढं कदाचित भान राहिलं नसेल किंवा ती त्यांच्या IQ त्यांच्याकडे नसेल. आणि म्हणून दुसरीकडे जेव्हा त्यांच्या विरोधात रान उठायला लागलंय, महाराष्ट्राचं नाव खराब व्हायला लागलंय की महाराष्ट्र 1 नंबरचं भ्रष्टाचारी राज्य, महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडलेली आहे, त्यामुळे त्यांनी या चुकीचा शब्द वापरून, म्हणजे ज्याला म्हणतात अनपार्लमेंटरी शब्द, अभद्र शब्द वापरून त्यांनी हे, वास्तविक ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाच्या तोंडून अशा त्यांनी वेदाच म्हणायचे असतात, त्यांनी असे शब्द वापरले. त्याचा ठाणा काँग्रेस निषेध करते. करावा निषेध तेवढा थोडा आहे. त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं.